कधी कधी शौर्याची किंमत मरणात दडलेली असते आणि संपूर्ण धारणी शहर अशाच एका दुःखद आणि संतप्त क्षणाचा साक्षीदार ठरलंय। काश्मीरमध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याविरोधात आज धारणीच्या हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्रित येऊन एकता आणि राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडवलंय। दुकाने बंद, फळगाड्या ठप्प आणि एकच मागणी, आता तरी पाकिस्तानला धडा शिकवा। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांचे प्राण गेले आणि त्या रक्तरंजित घटनेचा संताप आता देशभर उसळतोय। धारणी शहरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध केला। शहरातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, अगदी केळीवाले आणि फळ विक्रेत्यांनीही आपला व्यवसाय बंद ठेवला। संपूर्ण शहर बंद पडलं, परंतु मनात मात्र देशासाठी आवाज उठला। सायंकाळी बस स्थानक ते जयस्तंभ चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। शेकडो धारणीकरांनी भारत माता की जयच्या घोषणांमध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। जयस्तंभ चौकात झालेल्या शोकसभेत सेवानिवृत्त सैनिकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यांनी सांगितलं की दहशतवादाला माफी नाही, देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शूरवीराला आमचा मानाचा मुजरा। धारणीकरांनी दाखवलेली एकजूट ही केवळ निषेध नव्हे, तर ती राष्ट्रप्रेमाची आरती होती। हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन जर शौर्याला सलामी देत असतील, तर देश अजूनही अखंड आणि अभेद आहे। एक देश एक आवाज हा संदेश धारणी शहराने संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय।